यात्रा योजनेअंतर्गत बोधगयाला तुमच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून गाडी सोडण्यात येते, किती आनंदाचा क्षण आहे हा, काय म्हणतो? मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेमधून ही तिसरी ट्रेन आहे. एक संभाजीनगरहून गेली, एक नागपूरहून, ज्याला स्वतः मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवला आणि आज इथून ही ट्रेन निघते आणि ही 6 दिवसाचा प्रवास आहे. या यात्रेमध्ये जवळपास 800 ते 850 जे वयोवृद्ध आहे, 60च्या वर आहेत, ते सर्वजण जात आहेत. तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. त्यांना एकही रुपया खर्च न करता फ्रीमध्ये कसं जाता येईल, त्यांची व्यवस्था कशी ठेवता येईल. त्यांना जेवण फ्री आहे, डॉक्टर्स असणार आहे, तिथं राहण्याची व्यवस्था उत्तम असणार आहे आणि या सगळ्या गोष्टीवर आमचं लक्ष असणार आहे. ही तीर्थदर्शन योजनेमध्ये बौद्ध गयाला जायचं ज्याचं स्वप्न होतं ते आज पूर्णत्वाला जातं, ह्याचा आनंद आमच्या विभागाला आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमाला आमचे सर्व मित्र, सहकारी, आमचे विधानसभेतील कलदास कोळंबकर खाते असेल, मनीषा कायंदे असेल, सचिव असेल, सर्वच अधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. साहेब, ज्या पद्धतीने ही योजना सुरू झाली, तुम्ही पण सांगितलं की ही वेळ ती स्वतःसाठी देण्याची वेळ आहे आणि हे किती महत्त्वाचं आहे. तुम्ही पहा, आम्ही त्या प्रत्येक यात्रेला, ती मायमाऊली असो, तिच्या गळ्यामध्ये हार टाकून तिचा सत्कार करून तिला नाश्ता देऊन आणि अत्यंत आनंदाने तिचं सीट कुठं आहे, कुठं बसायचं, हे सगळं आम्ही कल्पना तिला सांगतोय. म्हणून एक कौटुंबिक नातं ज्याला म्हणतोय ना, ते डिपार्टमेंटनी यांच्याशी जोडायचा प्रयत्न केलेला आहे. यात्रा अनेक निघतात, परंतु कुठेतरी त्यांना घुसडायचं, कुठेतरी त्यांना कोंबायचं आणि मग यात्रेमध्ये त्यांना त्रास व्हायचा, असं कोणतीही घटना माझ्या या यात्रेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. अत्यंत व्यवस्थितपणे ते जातील, हाच आनंद आम्हाला घ्यायचा होता. आणि म्हणून ही यात्रा अनेक लोकांनी मागणी केलेली की आणखीन ट्रेन सोडाव्यात. निश्चित रत्नागिरी वगैरे साईडने आणखीन ट्रेन सोडण्याचा सुद्धा आमचा मनोदय राहील. आजच्या या यात्रेमध्ये जे जे चाललेले आहेत त्यांना सर्वांना विनंती केलेली आहे, तुम्हाला कोणतीही अडचण आली तर निश्चित मला फोन करा, तातडीने त्याची दखल घेतली जाईल. बौद्धगयेमध्ये जागा खरेदी करणार आहे 10 एकर जागा. बौद्धगयेला माझं मागेच 20 मार्च रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलंय. तसं पत्र आम्ही बिहार गव्हर्नमेंटला सुद्धा पाठवलेलं आहे आणि 10 एकर जागा आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्या 10 एकर जागेसाठी मुख्यमंत्र्यांशी आमचं पुढच्या आठवड्यामध्ये भेटसुद्धा आहे आणि बौद्धगयेला जवळपास 400 ते 500 कोटी रुपयाचं एक सामाजिक न्याय भवन उभारण्याचा आमचा संकल्प आहे. साहेब, राजकीय प्रश्न आहे. संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करतात, 6 खासदारांवरती वारंवार ते टीका करतात, चोरीचा माल घेऊन दिल्लीला फिरतात एकनाथ शिंदे, अशा पद्धतीने संजय राऊतने टीका केली, त्याला आम्ही महत्त्व देत नाही. त्यांना टीका करत बसू द्या, आम्ही आमचं काम करत चाललोय. संजय राऊतला पक्ष फुटण्यापेक्षा टीका करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि म्हणून त्याचा पक्ष डुबवण्यासाठी संजय राऊतच कारणीभूत आहे, हे आमचं ठाम मत आहे. संसदेवर मोर्चा काढणार आहे, मोर्चा काढणार CJP, काँग्रेस जनता पार्टी, आंदोलन चिघळत, दिल्लीत परिस्थिती बिकट होते असं म्हणतात. नाही, केंद्र सरकार त्या आंदोलनाची निश्चित त्यांनी दखल घेतली असावी. आज लोकसभेचं अधिवेशन चालू होतंय, त्यावर योग्य तो निर्णय सुद्धा पंतप्रधान घेतील. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी कधीही रमेश म्हात्रेंचं समर्थन केलं नाही, श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा समर्थन केलं नाही आणि सरकारमध्ये असताना सुद्धा त्याच्यावर कारवाई होती. याचा अर्थ आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. लोकशाहीमध्ये असताना सुद्धा त्याच्यावर कारवाई होते ना, म्हणून त्याच्यानंतर आता अटकेचं त्याला अटक झालेली आहे. पुढची काय कारवाई करायची ते एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. बिर्लांनी आता संमती दिलेली 6 खासदारांना किती मोठा विजय शिवसेनेचा? शिवसेनेचा विजय नाही, शिवसेनेतून शिवसेनेतच आहेत ते त्यांनी पक्ष सोडलेलं नाहीच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.